नागपूरच्या महाल परिसरामध्ये 2 गटामध्ये तुफान दगडफेक झाली होती। औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाचं दगडफेकीमध्ये रूपांतर झालं। 2 गट समोरासमोर आले, एकमेकांवर दगडफेक करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं, अनेक जण जखमी झाल्याची ही माहिती समोर येते। तर पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे 40 कर्मचारी या दगडफेकीमध्ये जखमी झालेत। पोलिसांनी 50 संशयितांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत ही कारवाई केली आहे। नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे आणि या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। आपण सातत्यानं पोलीस प्रशासना संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं। नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं शहर आहे। ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे। अशा वेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी। आपण हे दृश्य पाहतोय। महाल परिसरात काल दगडफेक झाली, जमावाकडून जाळपोळ करण्यात आला, वाहनांची तोडफोड झाली। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं। अनेक जण यामध्ये जखमी झाल्याची ही माहिती समोर येते। जमा झाले इथे नमाज नंतर आणि काही जे समोरचे हिंदू लोक आहेत तेही तिथे होते, कारण भरपूर गर्दी इथे असतात। आणि ते असं मी ज्यावेळी मला सांगण्यात आलेलं आहे की समोर आले ते वेगवेगळे म्हणजे डिस्टन्सवर होते परंतु समोरासमोर होते। तर ते असं एक आम्हाला दिसतं आहे आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये। ज्यांनी घेतले त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय। भरपूर मोठी संख्येमध्ये आपण लोकांना अरेस्ट केलेलं आहे आणि तसेच कोणी अफवावर विश्वास ठेवू नये। कोणी जर अफवा पसरवली तर त्याच्यावर विरुद्ध आम्ही कारवाई करणार आहे। आमची सायबर टीम्स आहेत आणि ते एक याच्यावर बघत आहे कोण कोणते ग्रुपमध्ये काय काय टाकतो आहे। तर असे काही दिसले तर त्यांना आम्ही सोडणार। किती लोक ताब्यात घेतले? 10 ते 15 लोक आहे, परंतु जे अजून किती झालेले ते सध्या मी सांगू नाही शकणार, परंतु ती कारवाई सध्या चालू आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, नागपूरच्या महाल परिसरातील आपण दृश्य पाहायला तुफान दगडफेक झाली, मोठ्या संख्येने या ठिकाणी कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा, पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। 50 जणांना ताब्यात घेण्यात आले। सध्याची काय परिस्थिती आहे? अगदीच आपण रात्री जर पाहायला गेलं तर महाल परिसरामध्ये जे अतिशय तणावपूर्ण वातावरण होतं, 2 गटामध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये जे आहे ते अतिशय तणावपूर्ण परिस्थिती याच परिसरामध्ये जे आहे ते एकूणच निर्माण झाली होती। आणि आता सद्यस्थितीला जर आपण जर पाहायला गेलं तर नागपूर पोलिसांकडून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते संचारबंदीचे आदेश एकूणच लागू करण्यात आले आणि त्यानंतर जे आहे त्याला या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती सद्यस्थिती तरी पाहायला मिळते। मात्र रात्री जी काही दगडफेक झाली त्या दगडफेकीमध्ये जे आहे ते या ठिकाणी पूर्ण रस्त्यावरती जे आहे ते दगड जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये साचला गेले होते। मात्र नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जे आहे ते रात्री उशिराच हे सगळे दगड जे आहे ते ट्रॅक्टरमध्ये भरून जे आहे ते या ठिकाणाहून फेकण्यात आले आहे। त्यामुळे हा परिसर आता सद्यस्थितीमध्ये एकूणच स्वच्छ जे आहे ते एकूणच करण्यात आले आहे। आणि एकूणच आपण पाहायला गेलं तर रात्री ज्या पद्धतीने जे आहे ते दगडफेक करण्यात आली, त्यानंतर काही पोलीस कर्मचारी असतील, त्याचबरोबर अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, जे आहे ते सगळे या ठिकाणी यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जखमी झालेले होते। अद्याप पोलिसांकडून जे आहे ते अधिकृत आकडा सांगण्यात आलेला नाही, मात्र 30 ते 40 कर्मचारी जे यामध्ये जे आहे ते गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। आणि जे काही संशयित आरोपी होते ते
पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवत जे आहे ते 50हून अधिक लोकांना जे आहे ते ताब्यात घेतलं आहे आणि एकूणच त्या सगळ्यांची चौकशी जी आहे ते एकूणच केली जाते आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी जे आहे ते रात्रीच जे आहे ते सांगितलेलं आहे की शांततेत त्यांनी आवाहनही केलं होतं आणि आता सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्याचबरोबर या परिसरामध्ये लागलेले जे काही CCTV कॅमेरे असतील त्यांच्या माध्यमातून नेमके आरोपी कोण होते, कुठून आले होते, या सगळ्याचा तपास जो आहे तो एकूणच केला जाणार आहे. मात्र सद्यस्थितीत रात्रीची जी परिस्थिती होती त्यानंतर कुठं ना कुठेतरी शांतताप्रिय असलेल्या नागपूर शहराला जे आहे ते कुठेतरी गालबोट लागलं का असं म्हणता येईल. कारण की आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणी आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ते थोड्या वेळामध्ये या ठिकाणी घटनास्थळी दाखल होतील आणि संपूर्ण घटनेची जी आहे ते माहिती घेऊन जे घेतील अशी माहिती जे समोर येते. आता थोड्याच वेळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी दाखल होऊ शकतात आणि आपण जर पाहायला गेलं तर रात्री जी स्थिती होती नागपूर शहराची त्यानंतर जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पोलीस बळ जे आहे ते अपुरं पडू नये त्याकरता काही अतिरिक्त पोलीस बळ जे आहे ते लगतच्या जिल्ह्यामधून तात्काळमध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि आज देखील काही प्रमाणामध्ये काही पोलीस कर्मचारी असतील जे आहे ते या ठिकाणी अतिरिक्त बोलायला जाऊ शकतं अशी देखील माहिती जी आहे ती एकूणच समोर येते. मात्र सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर जे आहे ते रात्रीच्या घटनेनंतर आता सद्यस्थितीमध्ये जे तरी संचारबंदीचे आदेश जे आहे ते लागू केल्यानंतर जे आहे ते आता तणावपूर्ण जे आहे ते परिस्थिती या ठिकाणी सध्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. 50 जणांना ताब्यात घेतल्याची सध्या माहिती आहे आपल्याकडे. आत्ताचे काही आकडे वाढण्याची शक्यता आहे का? अगदीच रात्री उशिरापर्यंत ज्या ज्या गल्लीतून जे आहे ते हे तरुण या ठिकाणून आले होते त्या गल्लीमध्ये पोलिसांचे पथक जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले होते आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण सर्च ऑपरेशन रात्रभर पोलिसांनी या ठिकाणी राबविलं आणि या परिसरात संपूर्ण रात्रभर पोलिसांचा ताबा देखील होता. त्यामुळे नक्कीच रात्री उशिरापर्यंत या सर्च ऑपरेशनमध्ये जो आकडा आहे संशयित आरोपींचा तो देखील वाढू शकतो. आता थोड्या वेळामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त माध्यमांसमोर येऊन जेव्हा प्रतिक्रिया देतील आणि अधिकृत आकडा सांगतील तेव्हा नक्कीच 50 पेक्षाही जास्त जे आहे ते संशयित आरोपी यामध्ये आढळू शकतात. आणि त्यानंतर आपण रात्रीच पाहिलं की नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी स्टेटमेंट दिले की सायबरचं यामध्ये मदत या प्रकरणात एकूणच मदत घेतली जाणार आहे आणि परिसरात लागलेले जे काही CCTV फुटेज असतील ते देखील सगळे तपासले जाणार आणि यामध्ये जे संशयित असतील ज्यांचा फोटो जो आहे तो या कॅमेऱ्यामध्ये क्लिक केला जाईल त्यांना देखील या ठिकाणी जे आहे आता पोलिसांकडनं जे आहे ते ताब्यात घेतलं जाऊ शकतं आणि एकूणच नेमकं घटनाक्रम का घडला, कुठून घडला आणि कशा कारणावरून घडला याचा संपूर्ण सखोल तपास जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्याचनंतर हे घटनाक्रम का घडलं हे देखील उघड होणार आहे. जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.